एक गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो, संघर्ष त्याच घरातल्या मुलाला करावा लागतो की त्याच्या घरातली परिस्थिती ही नाजूक असते. संघर्ष त्याच घरातल्या मुलाला करावा लागतो की त्याच्या घरात कोण राजकीय नेता नसतो. संघर्ष त्याच मुलाला करावा लागतो की तो स्वतःचा स्वाभिमान कोणापुढं विकणारा नसतो आणि कोणापुढं झुकणारा नसतो. माझं सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच आहे मित्रांनो, की आपली प्रगती आणि आपलं नाव होत असताना आपल्याला अडथळा आणि आपल्याला अडचणी आणणारे लोक खूप असतात. पण जाऊ द्या, चांगल्या रस्त्याला हे लोक असतात तेवढं लक्षात ठेवा. आपलं जे ध्येय आपण ठरवलंय त्याच रस्त्यानं आपण चालायचं आणि ते रस्ता कधी सोडायचा नाही. भले 100 अडथळे आले तरी चालतील. त्याच्यामुळेच मी म्हणतो, 100 वर्ष शिळी होऊन जगण्यापेक्षा एक दिवस वाघ म्हणून जगा. नक्कीच तुमचा इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही, हे लक्षात ठेवा.